नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ना 5 वाजता घाणा आणि सवासणी झाल्या होत्या जालना पूजन. तर आता आम्ही आलेलो आहोत देवदर्शनासाठी गावामध्ये जेवढे देव असतात ना तेवढे देवांचे दर्शन केले जात असतात आणि त्यांना ना पान सुपारी आणि गाणा घातलेला असतो ना त्याच्यातला मधला खिसका पुन्हा हळद ते सगळं ना देवाला वाहिलं जात असतात. तर आता आम्ही ना पाया पडायला आलेलो होतो. पहिलं गोविंदबाबाचं दर्शन करून घ्यावं मग बाकी देवांचं. तर आम्ही गेलो ना तेव्हा गोविंदबाबाच्या मंदिराला ना कुलूप होतं. मग बाहेर दर्शन घेतलं आणि आता आमचं दर्शन झालं गोविंदबाबाचं. मग आता आम्ही तिथं गोविंदबाबाच्या शेजारीच मंदिर आहे मारुतीरायाचं, मग तिथे दर्शन करायला आलेलो आहोत आम्ही. आणि हा कावळा ना चोचीने ना खोबरं घेऊन जात होता, ते थोडंसं शूट करून घेतलं. आणि ना प्रत्येक देवाला ना नारळ फोडून घ्यायचा होता. पान सुपारी नारळ आणि जे काय आणलेलं होतं ना ते वाहून घ्यायचं होतं. तर याचं नारळ फोडायचं चाललेलं होतं. आणि मग त्याच्या शेजारी ना खंडोबाचं मंदिर आहे छोटंसं, मग तिथे आलेलो होता पाया पडायला आम्ही. पिटू का पितो बघ, नाही तो पितो बघ. इथं 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 पड पाय. खंडोबाचं दर्शन झालं. मग आता ना आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत पाया पडायला. आणि मग ना संध्याकाळचं वातावरण 6 वाजून गेलेले होते आणि नदीला ना बरंचसं पाणी पण होतं आणि नदीकाठचा भाग हिरवागार होता. हे बघा छोटंसं असं मंदिर आहे महादेवाचं. हे ना माझी आजी म्हणायची हे एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे. ठेव. हां हां. ओम नमः शिवाय. हां, ह्या हापशाला चांगलं पाणी दिसत आहे ना. मोटर आहे काय? देवाला फोटो वाटायचा शौक नाही, डान्स करायचे घाई झाली त्याला लवकर जायची. गाणी लागते ना. हा डीजे. मग डीजे नाही का त्या लग्नाला नाचायला मसले का लाव रे. एकच आली बाकीच्या राहिल्यात.
महादेवाचं दर्शन झालं. मग आता आम्ही आंबेबाच्या दर्शन चाललो होतो आणि हे आहे आमच्या गावातीलं घर. ज्यावेळेस आम्ही ना यात्रेला भंडारायला किंवा गावात काही कार्यक्रमाला येत असतो ना त्यावेळेस इथं स्वतःचं घर का असाना म्हणून इथं ना घर बांधलेलं आहे. आणि खालच्या दुसऱ्या पण ठिकाणी एक घर आहे, पण तिथे काही खाली असल्यामुळे ना जात नाही. मग इथे वरती घर बांधलेलं होतं आणि ही आहे शाळा. आणि त्यानंतर मग इथं आहे आंबेबाबाचं मंदिर. दर नागपंचमीला दरवर्षी नागपंचमीला इथे ना शेरणी वाटली जात असते गुळाची. आणि इथं आहे संध्याकाळचं वातावरण बघा कसलं भारी झालेलं होतं. सूर्याचा प्रकाश ना पाण्यात दिसत होता, असं म्हणजे सूर्याचं जी किरणं वगैरे होती ना ती खाली पण दिसत होती पाण्यामध्ये. आणि याच्या पलीकडं ना गाव आहे. हे राजापूर नंबर 1 आणि राजापूर नंबर 2 असं 2 विभागलेले आहे. नदीच्या काठी खालचं आहे ते खाल्लं गाव आणि वरचं आहे ते वरचं गाव असं म्हटलं जात असतं. आणि नदीला अजिबात पाणी नव्हतं म्हणून इथून जाता येतं. आणि जर नदीला पाणी असलं मग रोडने जावं लागत असतं. ते बघा इथं अजिबात पाणी नव्हतं. खाली गोविंदबाबाचा म्हणजे वरती गोविंदबाबाचं आहे आणि खाली सदाशिव बाबाचं मंदिर आहे. बघा अजिबात नदीला पाणी नाही. आणि खालची शाळा आहे ते तुम्हाला पुढे दाखवेनच मी. मग गावातले ना सगळ्या देवांचं दर्शन झालं होतं. मग शेवटचं दर्शन आम्ही मुक्ताईचं घेतलेलं आहे. इथं आहे मुक्ताईचं मंदिर. पायाचं पुढं ते दगडा पुढं. मग पुन्हा एकदा आम्ही इथे खंडोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तिथं ना लिंबाचं झाड आहे. मग त्या झाडाखाली नाही खंडोबाचं आहे. पहिल्यापासून इथं ना खंडोबाचं यात्रा वगैरे असल्या तिथं नारळ भंडारा वगैरे व्हायला जात असतो. आणि ही आहे जुनी शाळा. 1ली ते 7वीपर्यंत होती. खूप वर्षाची ही जुनी शाळा आता पडलेली आहे. मग आता जिथे आपल्या गावांमध्ये शाळा आहे 1ली ते 4थीपर्यंत बाकीचं तिथं दर्शन करून घेत आहोत. आणि मग नंतर ना लेकरांना ना चॉकलेटी कॅडबरी खायची होती. मग गावात काही कॅडबरी भेटली नव्हती आणि मग आता मी ना खाल्ल्या गावात आलेलो होतो. आणि ही आहे माझी शाळा. शाळा दिसली की लहानपणाची आठवण नक्की येत असते ना. ही बघा माझी शाळा आहे, महात्मा गांधी विद्या मंदिर राजापूर. तर 5वी ते 10वीपर्यंत आहे. आणि आता ना इकडे 1ली ते 4थी म्हणजे 1ली ते 10वीपर्यंत आहे. पण मी वस्तीवरती शिकलेलो होतो. आणि ही आहे शाळा. भारी वाटतं, आठवणी जाग्या होतात आपली शाळा दिसली की, खूप भारी. आणि मग इथे दुकान आहे. जसं मला शाळेत आलेलो आहे तेव्हापासून इथं एक दुकान आहे. मग तिथेच कॅडबरी वगैरे भेटत होत्या. मग तिथं आलेलो होतो आम्ही. मग आता आम्ही आलेलो गणपती बाप्पाचं दर्शन केलं. आम्ही गेलो त्यावेळेस ना आरती चालू होती. आम्हाला गणपती बाप्पाची आरती भेटली. नशीब लागतं म्हणतात आरती वगैरे भेटायला. आणि हे आजोबा आहे ते दररोज न चुकता दररोज सकाळ संध्याकाळ आरती करीत असतात. हे आजीचे मावस भाऊ आहे. आणि ते म्हणत होते की 25 किंवा 15 वर्ष झालेले गणपती बाप्पाचं मंदिर बांधलेलं आहे तिथे. ते दररोज न चुकता आरती करीत असतात, कोणी येऊ आणि न येऊ. आणि आम्हाला नाही तर ना जनरेटर घेऊन जायचं होतं. त्यामुळे गणपतीचं दर्शन झालं आणि आता मी घरी निघालो होतो. मग लाईट नसल्यामुळं जनरेटर लागत होतं. मग तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये जनरेटर होतं. मग ते घेतलं आणि आता मी घरी निघालो. घरी आलो तर अक्षदा बनवायच्या राहिलेल्या होत्या. मग आता त्याच बनवायला घेतलेल्या आहे कलरमध्ये अक्षदा. खूप असा विचार केलेला होता की अक्षदा बनवताना रील वगैरे काढावं, पण अंधार होता, लाईट नव्हती. त्याच्यामुळे मग सगळं काही तसंच राहिलं. मग असंच आम्ही अक्षदा बनवायला घेतल्या कलरमध्ये. तिथे अक्षदा बनवायचं चाललेलं आहे आमचं. मग अशा पद्धतीने आम्ही कलरमध्ये अक्षदा बनवून घेतलेल्या आहे. कसल्या भारी दिसतात बघा अक्षदा. आणि मग नंतर ना तिकडे मेहंदी काढून घेतली आहे. पिऊला असं दिला वगैरे मेहंदी काढायची होती. आणि त्यांना ना त्यांच्या मनमावशीकडून काढून घ्यायची होती.
पण तिनं माझ्या आत्याच्या मुलीला ना मेहंदी काढली, तर कसली भारी मेहंदी काढली बघा. तिला खूप भारी मेहंदी येत होती, पण ना आता विसरून गेली होती, पण तरी पण कसली भारी छान मेहंदी काढत आहे ती. आणि मग आता एका बाजूने मेहंदी काढून झाली होती एका हातावरती. म्हणलं आता थोडंसं जेवण घ्यावं, कारण की 5 वाजता जेवण केलं होतं. आता वाजले होते 9. थोडीशी भूक लागली होती, मग आम्ही सगळेजण इथे जेवायला आलेलो होतो. आणि इथं ना प्रियांचं ना बॅट बॉल खेळायचं चाललेलं होतं. आणि ते मेहंदी चल दाखव, कर हात सरळ, असं कर. बघ ये माझा हात बघ, मावशीने कशी काढली. काही चवची नाही काढली, पण आता बरी. मग कशाला सांगली काढायला, स्वतः काढायची ना, देवाने हात दिले आहेत ना. दाखव गो पिऊ तुय. बघ या स्वरांनी कसली भारी काढली. आळ्या बिळ्या काढायच्या. मग हे बघ ना, आळ्या भारी ही ना माया. आता बघ स्वतःच्या हातावर कसली भारी गाडी. हा मग तेच म्हणलं ना, मला कोण वळवतो. खरंच दुसऱ्यांच्या हातावरती ना कोण वळत नाही, स्वतःच्या हातावर वळत या. या मेहंदी तिने काढली, छान काढली. हिची दाखव, हिने तर धुवूनच काढली. का ग बाई? हा झोपायची म्हणून. चला मग, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये. त्याची संपली काय नवरदेवाची? नवरदेव तर हातावरची दाखव मेहंदी. जा खोडीच्या लांब आहे का गदी नाही सगुनी. काय करते ग तू? अशी काढली भारी येतली. आता ऑर्डर ये बरं का, आता चांगल्या चांगल्या लग्नाच्या वेळेस. हा दाखव कशी काढली मावशीने, छान काढली. दे हलू नको, हलू नको ग.